चला आपण बनवणार आज बिर्याणी बघा. कोळंबी बिर्याणी बनवणार आहे बघा. तिथे मी जिरे टाकून घेतलेत. जिऱ्याच्या नंतर बघा 2-3 कांदे कट करून घेतलेले ते टाकून घ्यायचे. थोडासा कढीपत्ता, दोन तीन असे कांदे उभे कट करून घेतलेले आणि ते टाकून घेतलेले बघा. आणि तर बघा थोडासा कांदा नरम झाल्यानंतर मी एक मोठा असा मस्त टमाटा कट करून घेतलेले बघा आणि तो पण त्यात टाकून घेतलेला आहे बघा. आता मस्त आपण सगळं आणि इथं बघा थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे मीठ आणि कांदा लगेच एकदम नरम होते कांदा आणि लगेच ब्राऊन होते बघा मिठाने. त्यामुळे मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. बघा कांदा कसा मस्त आपला ब्राऊन होत आहे आता. आणि बघा इथं मी असं लसूण आणि 2-3 मिरच्या आणि कोथिंबीर अशी मी बघा कुटून घेतलेली थोडी खलबत्त्यामध्ये इथे टाकून घेतलेलं आहे. थोडासा मसाला टाकलेला आहे आणि सगळं टाकून आपण सगळं मिक्स करून घेऊया बघा. हे बघा सगळं मिक्स करून घेतले आपण आता. आणि इथं हळद टाकली थोडीशी. हळद टाकल्याच्या नंतर पुन्हा आपण एकदा सगळं मिक्स करून घेऊया. इथं बघा 2 बटाटे असे मिक्स करून कट करून घेतलेले आणि हे पण बटाटे त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊ. बटाटे टाकल्याच्या नंतर बघा अशी कोळंबी छान साफ करून घेतलेली आपण ते पण टाकून घेतले त्याच्यामध्ये. कोळंबी पण टाकून घेतली आणि कोळंबी टाकल्याच्या नंतर पुन्हा आपण एकदा सगळं असं मिक्स करून घेणार आहे. आणि कोळंबीचा भात एकदम मस्त होणार चविष्ट मस्त. हे बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि बघा आता सगळं आपण मिक्स करून घेतले आणि 5 मिनिट आपण वापरून पण घेतलेले आहे. आणि आता आपण त्याला आणि बघा तर मी याच्यामध्ये बासमती तांदूळ असे टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा आपण एकदा असे मिक्स करून घेऊ सगळं. नंतर पाणी टाकूया. कोळंबी बिर्याणी खूपच छान लागते खायला. चला आता मी पाणी टाकून घेते बघा. तर मीठ पण टाकलेले आपण 2 टाइम. चला बघूयात आपली कोळंबी बिर्याणी कशी होते ते. आणि बघा आपली बिर्याणी कशी होत आहे आता.
बघा आपली बिर्याणी अजून शिजली नाही, थोडीशी बाकी आहे. आता त्याला आपण वाफेवर शिजून घेऊया. हे बघा आपला भात कसा झालेला आहे. बघा किती छान झालेला आहे कोळंबीचा भात आहे. बघा मस्त असा भात झालेला आहे. बघा एकदम मोकळा आहे. बघा त्याला कसा